नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। तामसा पोलिसांनी कोपरा शिवारात गुटखा पकडला, स्कॉर्पिओसह मुद्देमाल जप्त, 2 आरोपींवर गुन्हा दाखल। तामसा पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्याविरुद्ध धाडसी मोहीम कारवाई करत कोपरा शिवारात छापा टाकून जवळपास 1.5 लाखांचा गुटख्याचा साठा आणि 5 लाखाचे एक स्कॉर्पिओ वाहन जप्त केले आहे। सदरील घटना सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता घडली आहे। या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। अवैधरित्या गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार तामसा पोलिसांनी कोपरा शिवारात युनुस सादिक शेख यांच्या आखाड्यावर ठेवलेला गुटखा, पान मसाला स्कॉर्पिओ वाहनामध्ये नेत असताना तामसा पोलिसांची गाडी पाहून तो पसार झाला। कोपरा शिवारात संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आढळून आला। पोलिसांनी गुटखा साठ्यासह स्कॉर्पिओ वाहन जप्त करून तामसा पोलीस ठाणे या ठिकाणी आणले। या प्रकरणी जवळपास 1.5 लाख रुपयांचा विविध कंपनीचा अवैध गुटखा, पान मसाला तसेच 5 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी तामसा पोलिसांनी जप्त केली आहे। पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सहदेव खेडकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। गाडीचा मालक समीर खान पठाण या व्यक्तीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तामसा पोलीस करत आहेत। या कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी नरवटे, अशोक शिंगणवाड, श्याम नागरगोजे, चालक कदम आदींनी सहभाग घेतला। लोकहित न्यूजसाठी हादगाव प्रतिनिधी देवानंद महाजन।